अर्चना दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता चहाच्या टपरीवर ऊर्जा बसलेली असते. तेच आता तिकडे हा कल्पेश आलेला असतो आणि कल्पेश तिला म्हणत असतो की काय झालं, तू अजूनही केसचा विचार का करत नाहीयेस, तुला ते काही झालं तरी केस घ्यावीच लागणार आहे असंही तो तिला फोर्सफुल्ली बोलत असतो. पण त्याच वेळेला ती म्हणत असते की सॉरी, पण मला मला नाही करता येणार आहे ते काम. कारण आहे ना, तो माणूस खोटारडा आहे. तो सरळ माझ्या तोंडावर सांगतोय की त्याची 10 लफडी आहेत, त्याला काही फरक पडत नाही आहे. फरक पडतोय तो त्या बाईला. तिची काही चूक नसताना तिच्यावर घाणेरडे आरोप केले जात आहेत आणि मी अशी चुकीची केस आहे ना फाईल करणार नाही असंही डायरेक्टच ऊर्जा आता त्या कल्पेशला सांगून टाकते. अगं पण ती खत्री साहेबांची केस आहे, तर तिला आपल्याला घ्यावीच लागणार आहे ना, आणि ती फाईल आपल्याला सबमिट करावीच लागणार आहे. कारण खत्री साहेबांनी आपल्याला काम दिलं आहे आणि ते काम तर आपल्याला करावं लागणार आहेच असंही आता कल्पेश हा इथे ऊर्जाला बोलत असतो. पण ऊर्जाला या काही गोष्टी सहनच होत नसतात. तिने ठरवलेलं असतं की नाही घ्यायची केस म्हणजे नाही घ्यायची आणि तिने तसं आता सांगूनही टाकलेलं असतं. ती जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तेव्हा मात्र आता कल्पेश म्हणत असतो की बघ, तू सरांकडनं काही पैसे उधार घेतलेले आहेत, त्यामुळे सरांचं काम करणं तुला भाग आहे. त्यासाठी तुला काही करावं लागलं ना तरीही चालेल, पण तुला आता या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील. पण जे मला पटत नाही ना ते मी करणार नाही, सॉरी असंही ऊर्जा आता त्या कल्पेशला बोलू लागते. त्यावर कल्पेश आता या सगळ्याचा विचार करू लागतो. तर इकडे आता कल्पेश म्हणत असतो की तुला सांगूनही तू ऐकणार नाही आहेस का, तर तसं असेल ना तर मग मला सांग. मला एकदा ना काय ते सरांशी बोलावं लागेल. मला नाही करायचं आहे हे काम. मी तुला सांगितलं ना, नाही जमणार आहे मला. कारण जर मला हे काम जमलं असतं ना तर तेव्हाच मी तुला सांगितलं असतं, पण आता मला जमत नाही आहे. पण कल्पेशचा हट्ट असतो की तिला जे काम दिलं आहे ते तिने करायला हवं आणि म्हणूनच तो तिला फोर्सफुल्ली म्हणत असतो की सरांना आपल्याला उत्तर द्यावी लागणार आहे. तू समजतेस का मला काय म्हणायचं आहे ते. त्यावेळेला आता ती म्हणत असते की चालेल, पण मला मला काही झालं तरी ती केस हातात घ्यायची नाही आहे, कारण तो माणूस माझ्या डोक्यात गेला आहे. मग आता कल्पेश स्वतःहूनच खत्री साहेबांना फोन करतो आणि ऊर्जा ही केस घेत नाही आहे असं सांगतो. त्यावर ऊर्जाला त्यांनी फोन द्यायला सांगितलेला असतो, तर ऊर्जासोबत ते आता बोलत असतात. त्याच वेळेला ऊर्जाला त्यांनी सांगितलेलं असतं की काय झालं आहे ऊर्जा, ते माझे जुने क्लायंट आहेत, त्यामुळे तुला केस ही घ्यावीच लागेल. आता मात्र ऊर्जाचा नाईलाज होतो. ऊर्जाला ती केस फाईल करावीच लागणार असते. दुसरा काही ऑप्शन ऊर्जाकडे उरलेला नसतो. इकडे आता अर्पिताची आई आणि अर्पिता हे आता भेटायला आलेले असतात शौर्यला. शौर्याची तब्येत जेव्हापासून बिघडली होती तेव्हापासून कोणी आलं नव्हतं, म्हणूनच आता अर्पिताची आई येऊन बोलते की आम्हाला कधीपासून भेटायचं होतं शौर्यला, पण म्हटलं पूर्ण बरं होऊ दे मग होईल सगळं काही नीट. आता मात्र आजी तिथे येऊन बघते तर काय, तिथे आता अर्पिता आली आहे. अर्पिता आल्यावर आता तिचं डोकं आता सटकलेलं असतं. काय करावं ना हे सुचत नसतं आणि त्यातच ना आता मात्र दिव्या विचार करते की चला फायनली आपल्याला ही संधी आहे आणि म्हणूनच ती आता मुद्दामून अर्पिताला बोलत असते की अगं शौर्य भाऊजींना भेटायला नाही जाणार आहेस का. ती म्हणते की नाही. मग दुसरीकडे विजयाई म्हणते की शौर्य झोपला असेल. विजयाई आता मुद्दामून खोटं सांगत असते, पण त्यात दिव्या भारी. दिव्या आता म्हणत असते की नाही ते तर जागे आहेत, जा ना त्यांच्या रूममध्ये, मी आताच त्यांना पाणी देऊन आले, तेव्हा तर ते बसले होते, जा जाऊन बोलून ये. पण आता तिला काही जाऊन भेटायचं नसतं. पण अर्पिताची आई आता म्हणत असते की असं कसं चालणार आहे, अगं असं करू नकोस ना बाळा, त्या दिवशी पण तू शौर्याला भेटली नाही आहेस ना, मग जा आता जाऊन त्याला भेटून ये असंही आता सांगितलं जातं. मग काय, तिचं आता मन नसलं त्याला भेटायचं तरीसुद्धा घरातले सांगतायत म्हटल्यावर तिला आता काही झालं तरीसुद्धा जावंच लागणार असतं. तिच्याकडे दुसरा ऑप्शन नसतो. मग इकडे दिव्या जी आहे ती म्हणत असते की मीही
येऊ का तुझ्याबरोबर, पण आता विजया तिला थांबवते. कारण विजयाला माहिती आहे की हे सगळं काही दिव्याचं कसं मुद्दामून चाललेलं आहे ते. आणि म्हणूनच आता विजया म्हणत असते की नको, तू नको जाऊ सोबत, तिलाच जाऊ दे, जे काही आहे ते बोलून घेऊ दे तिला, असंही आता म्हटलं जातं. आणि दिव्याला मग तिथेच थांबवलं जातं. दिव्याची मुद्दामून नखरेबाज दिव्या ही सुरू असते. म्हणजे तिला आता अर्पिता आणि त्याचसोबत शौर्यमध्ये नेमकं काय बोलणं होतं ना हे ऐकायचं होतं. आणि यासाठी तिची धांदल उडालेली होती. विजयाने तिला आता थांबवलेलं असतं. विजया काही केल्या आता जाऊ देत नसते. विजया शांतच बसलेली असते. मग आता विजया ही दिव्याकडे बघून तिला आता डोळ्यानेच रागात एकदम इग्नोर करत असते. मग काय दिव्याला थांबावं लागणार असतं. पण दुसरीकडे मात्र आता जेव्हा अर्पिता जात असते ना तेव्हा मात्र आता सांगितलेलं असतं की अजूनही शौर्यला जास्त बोलू नको असं सांगितलंय, म्हणजे जेणेकरून अर्पिताने तो विषय काढायला नको असंच आता विजयाला वाटत होतं, म्हणून विजयाने तसं म्हटलेलं होतं. दुसरीकडे शौर्यने आता ऊर्जाला कॉल केलेला असतो आणि शौर्य ऊर्जाला कॉल करून विचारतो की ऑल ओके का, तू खत्री साहेबांसोबत बोलून घेतलं आहेस का. नाही ना रे, मी बोलली त्यांना, पण ते ऐकायला तयार नाही आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की ती केस मीच फाईल केली पाहिजे आणि माझ्याकडे आता ऑप्शन नाही आहे, मला तर त्यांचं काम करावंच लागणार आहे, असंही आता ती त्याला म्हणत असते. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी ते दोघंही जण डिस्कस करत असतात ना तेवढ्यातच अर्पिता आता रूममध्ये आलेली असते. आणि अर्पिता जेव्हा शौर्यच्या रूममध्ये येते तेव्हा ती म्हणते की शौर्य बिझी आहेस का. त्यावर शौर्य म्हणतो की नाही, ये ना, बोल ना, काही बोलायचं होतं का, ये ना, बस ना, असं बोलून आता तो तिला बसायला सांगतो. आणि मग जेव्हा दोघंही जण समोरासमोर असतात तेव्हा मात्र नेमकं आता ऊर्जाने अर्पिताचं नाव ऐकलेलं असतं. त्यामुळे ऊर्जाही थोडी आता विचार करते. शौर्याने ना आता ऊर्जाचा फोन बोलता बोलताच ठेवून दिलेला असतो. कारण त्याला आता अर्पिताशी ज्या काही गोष्टी आहेत त्या क्लिअर करून टाकायच्या असतात. कारण त्यालाही असंच वाटत असतं की अर्पिताला उगाच आपण झुलवून का ठेवायचं, ज्या काही गोष्टी आहेत त्या एकदाच्या बोलून टाकायच्या हेही माइंडमध्ये त्याच्या असतं. आणि म्हणूनच तर आता त्याने अर्पिताला तिथे बसायला सांगितलेलं असतं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे आता जो विक्रांत असतो तो दारू पीत असतो आणि तो म्हणत असतो की मला कुठेतरी ना प्लस पॉईंट सापडला पाहिजे, मला ना एकदा का प्लस पॉईंट सापडला ना की बरं होईल, एकदा ना या ऊर्जाबद्दल काहीतरी हाती लागायला हवं, असं देखील विक्रांत आता म्हणत असतो. विक्रांत जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो ना तेव्हाच ना नेमका आता मग या दारूच्या नशेत तिथे आलेला असतो. आणि दारूच्या नशेत जेव्हा तो तिथे येतो आता तो दारूच्या नशेत असतो आणि त्याचा धक्का त्याला लागलेला असतो. आणि त्याचा धक्का त्याला लागल्यामुळेच ना आता मात्र त्या दोघांची थोडी हाणामारी होते. त्या दोघांची हाणामारी झाल्याबरोबर दोघंही जण एकमेकांकडे बघत असतात. आणि आता तो म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तुला तर मी सोडणार नाही बघा, सगळ्यांचे खून करेन मी, तुझा पण करेन, असं बोलून विक्रांतकडे आणि विक्रांतच्या मित्राकडे बोट दाखवून तो ओरडतच बोलत असतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो बोलतो ना तेव्हा मात्र आता इकडे नेमकं झालंय काय. मग आता मंक्या हेही बोलतो, मी कोणाला घाबरत नसतो, त्या शौर्य जहागीरदारची सुद्धा मी मर्डर पाडणार आहे, असंही आता तो बोलतो. आणि जेव्हा शौर्याचं नाव घेतलं जातं ना तेव्हा मात्र आता समजतच नसतं की काय बोलावं ते. शौर्याचं नाव घेतल्याबरोबर मात्र आता विक्रांत म्हणतो की तू काय म्हणालास, पुन्हा बोल, आणि असं बोलून तो त्याला अडवत असतो. त्याच वेळेला शौर्यबद्दल तू काहीतरी आता बोललास ना, हां शौर्यने ना खूप मोठी फसवणूक केली आहे माझ्या मैत्रिणीची ऊर्जाची, त्यामुळे ना मी त्याला सोडत नसतो, असंही काहीसं आता तो बोलत असतो. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी तो बोलतो ना तेव्हा मात्र आता विक्रांतला प्रश्न पडतो की नेमकं काय फसवलं असणार आहे याचा विचारच ना आता विक्रांत करू लागलेला असतो. मग दुसरीकडे मात्र विक्रांत त्याला विचारण्याचा प्रयत्न करतो. मग तेव्हाच ना तो खूप जास्त रडू लागतो आणि रडत रडतच सांगत असतो की आज माझ्याकडनं माझी ऊर्जा लांब झाली, याला सर्वस्वी जबाबदार ना हा शौर्य जहागीरदार
जोरदारच आहे. इकडे अर्पिता आणि शौर्य समोरासमोर बसलेली असतात. आता अर्पिता शौर्यला म्हणत असते की तुझ्या मनात या सगळ्या गोष्टी होत्या तर तुम्हाला आधीच का बोलून टाकल्या नाही, एवढा वेळ का थांबला, असंही आता ती त्याला बोलत असते. त्याच वेळेला शौर्य म्हणतो मी काय करायला हवं होतं, पण मी तुला आता वेळी सांगितलेलं आहे. तू उगाच आहे ना माझ्या आशेवर राहू नकोस, कारण माझा विचार तर पक्का आहे. मग अर्पिता म्हणते मग ह्या सगळ्या गोष्टी तू जर मला आधी सांगितल्या असत्यास ना शौर्य तर खूप बरं झालं असतं. म्हणजे मीही या सगळ्यासाठी तयार झाले नसते ना मनापासून. मीही माझ्या घरातल्यांना माझ्या वडिलांना सांगून टाकलं असतं की हे लग्न मला नाही करायचं आहे म्हणून. पण त्यावेळेला तू काहीच बोलला नाहीस. तू बोलला नाहीस ना, त्यामुळेच मला आता इथपर्यंत यावं लागलं आहे. पण आता तू एकही चान्स मला देणार नाही आहेस का? तू ठरवलंच आहेस का मनातून की आपण दोघं कधीच एकत्र येऊ शकत नाही असंही आता इकडे अर्पिता जी आहे ती बोलत असते. अर्पिता जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता इकडे असणारा शौर्य म्हणत असतो की सॉरी, पण मी नाही विचार करू शकत, असंही आता तो बोलत असतो. अर्पिताला खूप जास्त रडू येत असतं, पण अर्पिता आता रडूही शकत नसते, कारण तिच्यासमोर शौर्य असतो आणि शौर्यने तिला नाकारून दुसऱ्या कोणाला तरी सिलेक्ट केलेलं असतं. ही गोष्टच ना तिच्या मनाला सहन होत नसते. तरीसुद्धा शौर्यसमोर ती रडत नाही, ती आता शांत राहते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे मात्र आता अर्पिता म्हणत असते की शौर्य बघ ना, तुला काही संधी देता येते का? पण शौर्य म्हणतो की सॉरी, पण मी तुला कोणतीही संधी देऊ शकत नाही, कारण माझं ऑलरेडी ऊर्जावर प्रेम आहे हे सुद्धा त्याने आता अर्पिताला सांगून टाकलेलं असतं. त्यामुळे अर्पिताला कळतं की शौर्याच्या नजरेत आपली किंमत ही शून्य आहे. तो आपल्याला जराही विचारत नाही आहे. यासुद्धा गोष्टींना आता कळून चुकलेल्या असतात आणि त्यामुळेच आता इकडे मात्र थोडी अर्पिता नाराज असते. पण शौर्यने त्याच्या मनात जी काही गोष्ट आहे त्याला अर्पिताबद्दल काहीच वाटत नाही, कारण त्याचं प्रेम फक्त आणि फक्त ऊर्जावर आहे आणि या सगळ्या गोष्टींना सांगून टाकलेले असतात. आणि त्यामुळेच ना आता अर्पिता जरी नाराज असली तरी शौर्याचं मन आता हलकं झालेलं असतं, कारण त्याला वाटत असतं की उगाच आहे ना त्याने कोणाला आशेवर ठेवलेलं नाही आहे. जी काही गोष्ट आहे ती त्याने अशी का होईना कबूल करून टाकलेली आहे असंही त्याला फायनली वाटत असतं. पण इकडे मात्र आता मंग्याने खूप मोठी चूक केलेली असते. मंग्याने दारूच्या नशेत ना या विक्रांतला सगळं सत्य सांगून टाकलेलं असतं. म्हणजे तू शौर्याबद्दल का असं बोलला असंही विचारलं जातं. काय फसवलं आहे रे त्याने तुझ्या मैत्रिणीला, आता विचारलेलं असतानाच आता मात्र इकडे तो म्हणत असतो मंग्या की त्या शौर्याने माझ्या मैत्रिणीला ऊर्जाला फसवले प्रेमाच्या जाळ्यामध्ये. तो म्हटला आहे की त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे आणि ते बहुतेक लग्नही करणार आहेत, हेही मंग्या आता बोलून जातो. आणि हे जेव्हा आता इकडे असणाऱ्या विक्रांतला समजतं तेव्हा विक्रांत म्हणतो तू काय बोलतोयस, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का? त्यावर मात्र आता हो, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. मी तुला जे जे काही सांगतोय ना ते शब्द खरं आहे. म्हणूनच तर मला माझी मैत्रीण माझ्यापासून लांब गेली ना ह्याचं दुःख होतं आहे, कारण माझी मैत्रीण ही लहानपणापासूनची होती आणि या शौर्यामुळे आता ती मला विचारतही नाही आहे. मी आता मंग्या हे सगळं काही बोलतो आणि निघून जातो. पण आता मंग्याच्या बोलण्याचा विचार ना विक्रांत करू लागतो. विक्रांत म्हणत असतो की आताच्या आता ही सगळी गोष्ट बाबांच्या कानावर घालायला हवी. अच्छा, मला आता कळतंय की त्या दिवशी ऊर्जाला गोळी लागली तेव्हा तिथे हा शौर्य जहागीरदार काय करत होता, म्हणूनच तर त्या शौर्याला गोळी लागली. पण आता नाही सोडणार मी या शौर्य जहागीरदारला, असंही आता विक्रांत म्हणत असतो. आणि विक्रांत लगेचच त्याच्या मित्राला घेऊन तिकडनं जायला निघतो, कारण त्याच्या बहिणीसोबत कोणता तरी डाव खेळला जातोय, काहीतरी वेगळंच चाललंय हे लक्षात आलेलं असतं त्याच्या. आणि त्याला मेन म्हणजे पॉईंटही मिळालेला असतो. त्यातच त्याला आता एकदम भारी वाटत असतं. दुसरीकडे आता अर्पिता अजूनही शौर्याच्या रूममध्ये असते. अर्पिता शौर्याकडे बघत असते, कारण तिला आता ना या गोष्टी सहनच होत नसतात, कारण तिने शौर्यासोबत लग्नाची काही स्वप्न पाहिलेली असतात आणि ती स्वप्न ना आता तिची भंग होत असतात आणि त्यामुळे तिला वाईट वाटत असतं. पण ती आता तोंडावर तसं शौर्याला दाखवत नसते. शौर्याला म्हणत असते की तुला जर आधीच जर काही तुझ्या मनात वेगळं होतं तर तू बोलून टाकायचं होतंच ना, म्हणजे तेव्हा जर बोलला असतास ना तर आज
आज इथपर्यंत ही वेळच आली नसती, कारण ना मी माझ्या बाबांना सांगून टाकलं असतं ना की मीच या लग्नाला तयार नाही आहे म्हणून. मग आता शौर्य म्हणतो की तेव्हा नाही सांगता आलं, पण आता मी तुला वेळीच सांगितलं आहे. ऐन वेळेला मी काही तुझी साथ सोडली असं नाही आहे. असंही आता शौर्य जो आहे तो मात्र आता बोलू लागतो. शौर्य जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो ना, तेव्हा मात्र आता इकडे असणारी अर्पिता म्हणते की हो ठीक आहे, मग आता मला निघायला हवं असं बोलून ती उठते. मग अर्पिताला शौर्य म्हणतो की माझ्या बोलण्याचं जास्त वाईट वाटून घेऊ नकोस, पण जे खरं आहे ते मी बोललोय. मग इकडे आता अर्पिता म्हणत असते की नाही नाही, काही नाही वाटलं मला, पण तू जे काही बोललास ना त्याचाही मान मी ठेवते. म्हणजे तू मला सगळं काही मनातलं सांगून टाकलंस, हे का अर्थी बरं झालं, नाहीतर मीही तुझ्यासाठी झुरत राहिले असते, असंही आता ती त्याला सांगत असते. त्यावर तो म्हणतो की सॉरी, पण मला तुला या सगळ्या काही गोष्टी अशा समोर आणायच्या नव्हत्या, पण काय करू, नाईलाजास्तव का होईना तुला अशा पद्धतीने मला सांगावं लागलं, कारण माझं मन काही ऐकत नाही उगाच कोणालाही फसवायला, असंही आता शौर्यने अर्पिताला सांगून टाकलेलं असतं. आता अर्पिता आपल्या जड अंतकरणाने शौर्याला तिकडनं भेटून निघून जाते, कारण तिला माहिती आहे की इथून पुढे तिला काही शौर्याला भेटता येणार नाही आहे. आणि त्यामुळेच ना आता मात्र ती शौर्याला बाय वगैरे बोलते आणि तिकडनं आता ती जायला निघत असते. तर शौर्य जो आहे तो मात्र आता जाणाऱ्या अर्पिताकडे बघत असतो. अर्पिताला त्रास होत असतो, पण अर्पिता त्या गोष्टी दाखवून देत नसते की तिला त्रास होतोय असं. अर्पिता आता हसत हसतच खाली आलेली असते. आणि काय गं, मग बराच वेळ गप्पा रंगल्या का, असं मुद्दामून दिव्याना तिची मजा घेतच तिला विचारत असते. शौर्य मात्र आता सगळं काही सांगून बसलेला असतो, त्यामुळे त्यालाही थोडं रिलॅक्स वाटत असतं. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे आता दिव्याने मुद्दामून जेव्हा अर्पिताला विचारलेलं असतं की काय गं, खूप वेळ होता, छान गप्पा रंगलेल्या दिसत आहेत, मग विजयाही विचारते की काय झालं, ऑल ओके ना. मग आता लगेच अर्पिता सांगते की हो सगळं काही ठीक आहे आई, चल आपल्याला जायला उशीर होतोय ना, असं बोलूनच ना ती आपल्या आईला आता एकदम घेऊन चाललेली असते. पण त्याच वेळेला आता अर्पिताची आई म्हणते की अर्पिता भेटलीस का शौर्याला, शौर्य बरं आहे ना, उलट तुला बघून तर त्याला अजून बरं वाटलं असेल, फ्रेश झाला असेल तो, बरोबर की नाही. मग आता अर्पिता म्हणते चल आई, आपल्याला तसाही उशीर होतोय. आणि असं बोलूनच ना ती आपल्या आईला घेऊन तिकडनं चाललेली असते. विजयाचा जीव नुसता वर खाली होत असतो, कारण विजयाला माहिती असते सत्य परिस्थिती काय आहे ती. मग जेव्हा अर्पिता आणि अर्पिताची आई तिकडनं निघतात ना, तर अर्पिताची आई पुढे निघून जाते. पण खरं तर ना अर्पिताला शौर्याच्या बोलण्याचं आता वाईट वाटलेलं असतं खूप जास्त. इकडे घरातल्यांच्या समोर आपल्या आईसमोर ती काही दाखवत नसली तरी एकट्यात मात्र ती आता खूप जास्त रडत असते. म्हणजेच ना आता तिला त्रास होत असतो. आणि जेव्हा ती रडते तेव्हा मात्र आता तिथेच बसून, म्हणजे शौर्याच्या घराबाहेर बसून ती आता रडू लागते, कारण तिला ना या सगळ्या काही गोष्टी सहन होत नव्हत्या. सगळं सहनशक्तीच्या पलीकडे गेलं होतं आणि त्यामुळेच तिला आता त्रास होत होता. तर दुसरीकडे मात्र आता दिव्या जी आहे ती म्हणत असते की काय नाही, आपण मला ना वर जाऊही दिलं नाही, मला भेटायचं होतं, बघायचंच होतं मला त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं ते. पण इकडे आता अर्पिता जशी घराबाहेर पडते ना तशी मात्र आता ती खूपच जास्त रडू लागते. आणि त्याच वेळेला तिला सहन होत नसतं की तिचा शौर्य आता दुसऱ्या कोणाचा होतोय ही गोष्ट, आणि त्यामुळेच ना तिला या सगळ्याचा त्रास होऊ लागतो. आणि ती तिथेच रडत बसलेली असते. दुसरीकडे ऊर्जा घरी आलेली असते आणि ऊर्जा घरी आल्या कामाला लागते. त्यात पूर्वा तिला विचारते की काय गं, काय झाले ऊर्जा, आज आल्या कामाला बसलीस ते. त्यावर ऊर्जा म्हणते की तुला म्हटलं नव्हतं का त्या केसचं तेच काम करायला घेतलंय, खत्री साहेबांना मी म्हटलं की मी हे काम करणार नाही, पण खत्री साहेब कुठे ऐकत आहेत माझं, त्यांनी मला हे काम करण्यासाठीच सांगितलंय, त्यामुळे ना मला हे काम करून द्यावंच लागणार आहे, कितीही माझ्या मनाविरुद्ध असलं ना तरीसुद्धा. त्यावर पूर्वा आता इथे ऊर्जाला सांगत असते की या सगळ्या गोष्टी मी तुला आधीसुद्धा सांगत होते की हे तर तुला करावंच लागणार आहे, कारण तुझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. असंही आता इकडे असणारी पूर्वा ही ऊर्जाला बोलत असते. मग ऊर्जा ही या सगळ्या गोष्टी ऐकते. मग ऊर्जा जी आहे ती म्हणत असते की आई, तू बोलतेस ना ते अगदी बरोबर आहे, खरं तर मला पैशांसाठी हे काम करावं लागते, मग एवढे पैसे उसने घ्यायचेच नव्हते ना, एवढं काम करायची वेळ आलीच नसती, असंही पूर्वा आता ऊर्जाला म्हणते. त्यावर ऊर्जा सांगते की आई, त्या सगळ्या परिस्थितीत ना मला शौर्याला त्याचे पैसे पुन्हा देऊन टाकायचे होते, म्हणजेच ना आमच्या
दोघांचंही कधीही लग्न होऊ शकत नाही, ही गोष्ट मला माहिती आहे. पण त्याचे जे पैसे होते ते मला नको होते आणि तेच पैसे देण्यासाठी का होईना मी आता त्यांच्याकडनं ते पैसे घेतले आणि मला त्याचं जे काही लोन होतं ते क्लिअर करून टाकायचं होतं. माझ्या डोक्यावर कोणतंही वजन नको होतं आणि म्हणूनच मी हे सगळं केलं. पुढील भागामध्ये पाहायला मिळतं शौर्य आणि ऊर्जा बोलत असतात. त्याच वेळेला शौर्य ऊर्जाला म्हणत असतो की ऊर्जा, आपल्या दोघांमध्ये तर सगळं सारखंच आहे ना, तू ती वेळ करू नकोस आणि मुळात आहे ना आपण दोघंही जण लग्न करणार आहोत. मात्र ऊर्जाने आता शौर्यसोबत लग्न करायला नकार दिलेला असतो. ती त्याला म्हणते की सॉरी, पण आपलं दोघांचं लग्न कधीच होऊ शकत नाही. असं जेव्हा आता ऊर्जा बोलते तेव्हा मात्र शौर्याला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं आणि तो आता टेन्शनमध्येच फोनवर बोलत असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं हर्षवर्धन चिडलेला असतो आणि विजयाला म्हणतो की तुम्हाला काय गरज होती त्या दोघांची भेट घडवून द्यायची. त्या अर्पिताला अजून त्रास झाला असेल या सगळ्यामुळे. हो मला कळतंय, पण आता ती अर्पिता जर घरी जाऊन तिच्या वडिलांसमोर काही बोलून बसली म्हणजे तुम्हाला काही गोष्टी कळतायत का, असंही आता म्हटलं जातं. त्यावर मात्र आता इथे अर्पिता तिच्या वडिलांच्या समोर आलेली असते. आता अर्पिताने सांगायच्या आधीच विक्रांतने सगळ्या काही गोष्टी शिर्केंच्या कानावर घातल्या असतील का, हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.